काय भाऊ, कोण वाटते कोण झालं पाहिजे आपल्या तालुक्याचा आमदार? तर सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. मी या मतदारसंघातला एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या मतदारसंघाचं जे भविष्य आहे एका शिक्षित निर्व्यसनी व्यक्तिमत्वाच्या हातामध्ये दिलं गेलं पाहिजे अशी आमच्या या मतदारसंघातील सर्व नागरिकांची इच्छा आहे. म्हणून या मतदारसंघामध्ये सर्व लोक एका शिक्षित व्यक्तिमत्व ते म्हणजे रमेश बुंदेले साहेब माजी आमदार यांच्या पाठीशी आहे आणि हे सर्वजण त्यांनाच निवडून देणार आणि प्रचंड बहुमत आहे. काय वाटते कोण व्हा आपल्या तालुक्याचा आमदार? तसं विकासाच्या दृष्टिकोनातून ज्याप्रमाणे 2014 आपले बुंदेले साहेब हे विजयी झाले आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रमाणात दोन्ही तालुक्याचा विकास केला, त्याच निमित्ताने त्यांना 2019 त्यांना काही त्यांच्या जवळील लोकांनी त्यांना धोका देऊन त्यांना पराभूत केलं आणि त्यानंतर आताचा विकासाचा मुद्दा म्हणजे आपल्याला बुंदेले साहेबाशिवाय पर्याय कोणता नाही. आणि आम्ही कानोली गावच्या वतीने जवळपास 100 लोकांना सोबत घेऊन प्रचाराची मोहीम सुरू केलेली आहे आणि आम्ही आज जवळपास एक 70-80 गावांमध्ये पोहोचलेलो आहोत. येथे 4-5 दिवसाच्या प्रचारामध्ये प्रत्येक गावामध्ये बुंदेले साहेबांचं नाव आणि त्यांचा विकासाचा विषय चर्चेत येतो आणि त्याचप्रमाणे माजी खासदार आपल्या नवनीतताई राणा यांचं काम आणि सुनील भाऊचं काम, या रवी भाऊचं काम, या साऱ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला पानाय हा चिन्ह विजयाची दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. आणि एवढं निश्चित सांगतो की येणारा काळ हा बुंदेले भाऊच्या विजयाचा काळ असेल. विजयाचा जल्लोष करण्यासाठी आमचे मंगेश भाऊ ठाकरे, आमचे अमोल भाऊ तसेच आमची दर्यापूरची सर्व टीम सज्ज झालेली आहे. पण एवढंच सांगतो या ठिकाणी की सर्व कार्यकर्ते यशस्वी प्रयत्न आणि कष्ट करत आहेत आणि विजय खेचून आणत आहेत. दर्यापूरमध्ये बहुमताने साहेबांना मतदान असेल या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्याच्या वतीने एवढंच सांगतो. आता बुंदेले साहेबाशिवाय पर्याय नाही आहे. बुंदेले साहेबांचा विजय असो. रोडवर मटेरियल सुद्धा टाकलेलं आहे. मग तुम्हाला असं वाटतं बा बुंदेले साहेब आमदार व्हावेच? हो, मला मनापासून वाटते की बुंदेले साहेब आमदार झाले पाहिजेत. ते जनतेच्या सेवेसाठी हेच खरे आमदार आहेत. काय वाटते कोण व्हा आपल्या तालुक्याचा आमदार? बुंदेले साहेबच झाले पाहिजे. का आपण बुंदेले साहेबच का? आमच्याकडे विकासाचे कामं केलेले आहे काही बाकी. अशी इच्छा आहे की आपल्या रोड चांगला मोकळा करून द्यावा. आणि अजून एक समस्या आहे, जे मंदिर अर्धवट राहिलेलं आहे, समाज मंदिर, त्यांनी जे बळवंत भाऊ वानखडे आले होते पण त्यांनी ते काम केलेलं नाही आहे. पण आता हे जे बुंदेले साहेब आहेत हे मनापासून आलेले पाहिजे तर त्यांनी आमच्या मंदिराचं काम करून दिलं पाहिजे.